कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून कोल्हापुरातील न्यू हायस्कूलमधील 1975च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी माजी शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता। माजी शिक्षक माधव लाटकर, डीसी देशपांडे, एसके जोशी, विश्वास पाठक आणि शहाजी सूर्यवंशी यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। गुरु शिष्य परंपरा कायम टिकली पाहिजे असं प्रतिपादन माधव लाटकर यांनी केलं। यावेळी माजी विद्यार्थी मोहन कामत, राजेंद्र ओसवाल, शरद कुलकर्णी, संजय शिंदे, प्रभू कोळकी, किशोर इदाते, मुबारक मुल्लाणी, सुभाष चंदवाणी, रवींद्र भूतल, शिवाजी जाधव, उमेश रायबागकर, प्रसन्ना जोशी यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते। बहुजन पॅन्थर सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय। या वक्तव्याचा मोर्चाच्या वतीनं निषेध करण्यात आला। आमदार पडळकर यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे ख्रिश्चन धर्मगुरूंची सुरक्षा धोक्यात आली आहे। त्यामुळे आमदार पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांची आमदारकी रद्द करावी आणि ख्रिश्चन धर्मगुरूंना संरक्षण द्यावं अशा मागण्या करण्यात आल्या। यावेळी बिपिन खिलारे, संपत कांबळे, निशा बचुटे, भारत गोंधळी यांच्यासह बहुजन पॅन्थर सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। अशोक कांबळे हे चंदूर पोस्ट कार्यालयात 1991 पासून शाखा डाकपाल म्हणून काम करत होते। नोकरीत असताना 20 जानेवारी 2021 ते 9 फेब्रुवारी 2022 या कालावधीत त्यांनी आर्थिक अपहार केला। नागरिकांनी पोस्टात सुरू केलेल्या बचत खाते, आवर्ती खाते, सुकन्या समृद्धी योजना यासाठी भरलेले 24,500 रुपये अशोक कांबळे यांनी स्वतःसाठी वापरले। त्यामुळे पोस्ट विभागानं कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। 2026 साली हज यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींचे अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे। लिमराज चॅरिटेबल ट्रस्ट आणि हज फाउंडेशनच्या वतीनं मुस्लिम बोर्डिंगमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आहे। हाजी दिलावरभाई मुल्लाणी यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली। यावेळी लिमराज चॅरिटेबल ट्रस्टचे हाजी इक्बाल देसाई, समीर मुजावर, बालेचान महालदार, ॲडव्होकेट मुनाफ मणेर, कय्यूम बागवान, नूर मुजावर, याज बागवान, इम्रान अत्तार, फारुक अत्तार, मंजूर पाच्छापुरे, असलम मोमीन, यासीन उस्ताद, शफी अत्तार, बाळासो मोमीन उपस्थित होते। शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था आणि जरगनगरच्या शिवगर्जना महिला भजनी मंडळाच्या वतीनं गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून महिलांसाठी फेटा बांधणी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं। या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत 100 महिलांनी या शिबिरात सहभाग नोंदवला। प्रशिक्षक म्हणून शुभम सणगर, ईश्वरी भोसले, जान्हवी लोहार, स्वानंद गंदवाले, युवराज टाक, पूर्वा भोसले, मल्हार सावंत यांनी काम पाहिलं। शिबिराची सुरुवात ॲडव्होकेट सविता कर्णिक, श्वेता बोरकर, अंजनाताई कुलकर्णी, अनिता सावंत, ऐश्वर्या देसाई यांच्या हस्ते झाली। कार्यक्रमाचं नियोजन नाना सावंत, राजेश पाटील, सागर लोहार, राहुल भोसले यांनी केलं। महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना, अहिल्यादेवी महिला मंच आणि युवक संघटनेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। मोबाईलच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत आहेत, त्यामुळे मोबाईलचा वापर कमी करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। यावेळी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक सुभाष भुले, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, निरुपमा बन्ने, बाबूराव रानगे, राजसिंह शेळके, आनंदा बनकर, शहाजी सीर, राघू हजारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आई वडील हे आपले प्रथम गुरु, तर शिक्षक हे आयुष्यभरासाठी गुरु असतात असं प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी केलं। मेन राजाराम हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या। प्रमुख पाहुणे सचिन पेडणेकर यांनी आपल्या जीवनातील गुरूंचं महत्त्व सांगताना गुरूंमुळेच आपली सामाजिक आणि वैचारिक जडणघडण होते असं नमूद केलं। यावेळी प्राचार्य गजानन खाडे, प्राध्यापक सुषमा पाटील, प्रतीक्षा बोगरनाळ, तृप्ती पाटील, राहुल देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कोल्हापूर महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना गमबूट आणि रेनकोट मिळावेत असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं होतं। त्याला प्रतिसाद देऊन IDBI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ बडोदा यांच्या वतीनं त्यांच्या CSR फंडातून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गमबूट आणि रेनकोट देण्यात आले। प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे हे सुमारे 3.5 लाख रुपये किमतीचे साहित्य सुपूर्द करण्यात आलं। यावेळी कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात गमबूट आणि रेनकोटचं वाटप करण्यात आलं। यावेळी IDBI बँकेचे जनरल मॅनेजर विक्रांत भिडे, ब्रँच हेड श्रीनिवास संजना स्वामी, राजाराम कोठावळे, बँक ऑफ बडोदाचे जनरल मॅनेजर नीरज कुमार पांडे, दीक्षेश शहा, विनायक पोवार, सूर्यकांत काळे, प्रशांत चावरे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील यांच्यासह कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते।